नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने टेट 3 परीक्षा झालेली आहे। टेट 3 परीक्षेमध्ये जवळपास 2 लाख प्लस उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे। त्याच्यामध्ये प्रत्येक प्रवर्गाचे जे काही टॉपचे उमेदवार आपल्याला वेगवेगळ्या मार्कानुसार सध्या पाहायला मिळत आहे। आता ह्याच्यामध्ये आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक प्रवर्गाचे जे काही सेफ स्कोअर असेल तर तो सेफ स्कोअर ह्या ठिकाणी बघा ॲनालिसिस करण्यात आला आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण EWS जो काही प्रवर्ग आहे तर ह्या प्रवर्गाचे नेमके सेफ स्कोअर ह्या ठिकाणी बघा किती असणार आहे, कारण ह्याच्यामध्ये देखील जे काही मेल आणि फिमेल जी संख्या आहे त्याच्यानुसार सध्या टॉपचे उमेदवार किती आहे ते देखील बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरती 2025च्या ह्या ठिकाणी जी काही होणार आहे त्याच्यामध्ये वेकेन्सी जर जास्तीत जास्त आल्या तर नेमकं किती मार्कपर्यंत ह्या ठिकाणी जे काही उमेदवार आहे तर ते सध्या बघा होप्स ठेवू शकतात। तर संपूर्ण आपण या ठिकाणी जे काही ॲनालिसिस आहे तर ते ॲनालिसिस अशा पद्धतीने वेगवेगळे जे काही चार्टनुसार सध्या बघा करण्यात आले। तर नक्की तुम्ही या ठिकाणी EWSचे उमेदवार असाल तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला तुमचा जो काही स्कोअर आहे तर त्यानुसार तुम्ही कोणत्या त्या ठिकाणी बघा लेवलला आहात ते तुमच्या लक्षात येईल। तर तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला ह्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने वेळोवेळी मार्गदर्शन मिळत जाईल। तर चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो। या ठिकाणी जे काही शिक्षक भरती म्हटली तर टेट 3 परीक्षेमध्ये प्रत्येक प्रवर्गाचे जे काही सध्या उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या या ठिकाणी कमी जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे। आता सर्वात जास्त जे उमेदवार होते तर ते OBC प्रवर्गाचे आपल्याला पाहायला मिळाले होते, बरोबर। त्यानंतर 2 नंबरवरती जर विचार केला आपण तर ओपनचे उमेदवार आहे जवळपास 36,000। त्यानंतर 3 नंबरवरती जर विचार केला तर SCचे उमेदवार इथं आहे 31,000। त्यानंतर जर विचार केला आपण तर इथं ST प्रवर्गाचे उमेदवार इथं पाहायला मिळत आहे 4 नंबरवर। त्यानंतर या ठिकाणी SBC संदर्भात जे काही उमेदवार आहे 15,200 हे उमेदवार इथं सर्वात जास्त पाहायला मिळत आहे। आता त्याच्यानंतर जर इथं पुढच्या प्रवर्गाचा जो काही नंबर आहे रँकनुसार तर तो जवळपास EWS जे काही 9,822 उमेदवार आहे तर त्यांचं इथं येत आहे। त्याच्यामध्ये NTCचे देखील बघा 9,000 जवळपास उमेदवार आहे, परंतु आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे सध्या 6 ते हे 4 नंबर झाले आणि 6व्या नंबरवरती जो काही EWS प्रवर्ग येतोय तर त्या EWS प्रवर्गामधल्या उमेदवारांचा संपूर्ण या ठिकाणी बघा ॲनालिसिस करणार आहोत। तर हे उमेदवार किती आहे तर 9,822 एवढे उमेदवार EWSचे सध्या आपल्याला टेट 3 परीक्षेमध्ये क्वालिफाय झालेले पाहायला मिळत आहे। आता ह्याच्यामध्ये जर विचार केला आपण तर इथं एकंदरीत संपूर्ण 9,822 उमेदवारांपैकी मेल उमेदवार किती आहे तर 3,900 उमेदवार मेल आहे, आणि ह्याच्यामध्ये फिमेल उमेदवार बघितलं तर 5,922 म्हणजे जवळपास 6,000 हे झाले, आणि हे जे आहे तर ते जवळपास या ठिकाणी 3,900 म्हणजे इथं विचार केला आपण तर फिमेल जी काही उमेदवार आहे तर ते फिमेल उमेदवार सध्या बघा ह्या ठिकाणी सर्वात जास्त ह्या प्रवर्गामध्ये देखील पाहायला मिळत आहे। म्हणजे अगदी डबलचे उमेदवार जे काही असेल तर या ठिकाणी मेल वर्सेस फिमेल केले तर मेलपेक्षा फिमेल जे आहे तर त्या सर्वात जास्त या ठिकाणी 9,822 जे काही EWSचे उमेदवार आहे तर त्याच्यामध्ये पाहायला मिळत आहे। म्हणजे इथं ह्या ठिकाणी फिमेलचा जो काही कट ऑफ असेल किंवा त्यांचं जे कॉम्पिटिशन असेल तर ते सर्वात जास्त इथं बघा असणार आहे। आता ह्याच्यामध्ये हायेस्टचा जो काही उमेदवार आहे टॉप 10 जर उमेदवार आपण इथं EWSचे जर बघितले तर ह्याच्यामध्ये टॉप 10मध्ये हायेस्टमधला उमेदवाराचा मार्क आहे 187 मार्क इथं बघा पाहायला मिळत आहे। म्हणजे 187चा EWS प्रवर्गाचा हायेस्ट असलेला उमेदवार आहे। त्यानंतर फिमेल उमेदवार इथं तुम्ही बघू शकतात, म्हणजे 3 फिमेल उमेदवार सध्या इथं हायेस्टमध्ये आहे 177, 170, 169, 169, त्यानंतर इथं 168 आणि 166 अशा रेंजमधले हे टॉप 10चे उमेदवार सध्या पाहायला मिळत आहे। म्हणजे कॉम्पिटिशन या ठिकाणी किती जबरदस्त आहे ते तुम्ही बघू शकतात, कारण संपूर्ण उमेदवारांना जे काही मार्क आहे तर ते मार्क बऱ्यापैकी बघा इथं हायेस्ट सध्या 3 डिजिटमध्ये मिळालेले आहे। आता ह्याच्यामध्ये जर आपण संपूर्ण मार्क रेंज जर बघितली तर ह्याच्यामध्ये 9,822 उमेदवारांमध्ये जवळपास 181 ते 200 दरम्यान ह्या ठिकाणी फक्त एक उमेदवार सध्या पाहायला मिळतोय। त्यानंतर 161 ते 180 दरम्यान 17 उमेदवार इथं बघा आहे। त्यानंतर 141 ते 160 दरम्यान 160 उमेदवार इथं पाहायला मिळत आहे। 121 ते 140 दरम्यान 730 उमेदवार सध्या बघा इथं आहे। त्यानंतर पुढे 100 म्हणजे 101 ते 120 दरम्यान 2024 एवढे उमेदवार पाहायला मिळत आहे। त्यानंतर
81 ते 100 दरम्यान या ठिकाणी 2967 उमेदवार आहे. पुढचे बघा 61 ते 80 दरम्यान 2815 आणि त्याच्यानंतर 41 ते 60मध्ये 966, 21 ते 40मध्ये 123 आणि हे 0 ते 20मध्ये 19 असे जवळपास 9822 उमेदवार ह्या रेंजमध्ये पाहायला मिळत आहे. आता तुम्ही कोणत्या ह्या ठिकाणी बघा रेंजमध्ये आहे तर ते तुम्ही कमेंट देखील करू शकतात. तर एवढे उमेदवार सध्या मेल फिमेल आपल्याला ह्या प्रवर्गामध्ये पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये जर टक्केवारी बघितली तर सर्वात जास्त जे काही मार्क म्हणजे मिळालेले EWSचे उमेदवार आहे तर ते कोणत्या रेंजमधले आहे तर ह्या ठिकाणी 81 ते 100 दरम्यान जवळपास 30% उमेदवार पाहायला मिळत आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी 61 ते 80मध्ये 28% उमेदवार आहे. 101 ते 120 दरम्यान जवळपास 20% उमेदवार आहे. 121 ते 140 दरम्यान 7.5% उमेदवार आहे म्हणजे 9000च्या रेंजमधले. त्यानंतर इथं पुढचे जर उमेदवार बघितले तर या ठिकाणी जे हायेस्ट असलेले उमेदवार आहे तर ते अगदी कमी आपल्याला सध्या बघा या ठिकाणी टक्केवारीमध्ये पाहायला मिळत आहे. त्याच्यामध्ये इथं जर आपण संपूर्ण EWS संदर्भात इथं ॲनालिसिस जर केलं तर ह्या तुम्हाला चार्टवरनं सध्या लक्षात येईल की सध्या आपण कोणत्या रेंजमध्ये आहे. आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे काही कॉम्पिटिशन आहे तर ते कॉम्पिटिशन इथं पाहायला मिळणार आहे. तर त्याच्यामध्ये बघा इथं आता हा 161 ते 80 दरम्यान हा उमेदवार बघा सिलेक्ट होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी 141 ते 160 दरम्यान हे उमेदवार देखील इथं सिलेक्ट होईल. त्यानंतर 121 ते 140 दरम्यान या ठिकाणी जवळपास जे काही पात्रताधारक उमेदवार असेल तर त्याच्यामधले उमेदवार इथं बघा मे बी सिलेक्ट त्या ठिकाणी होऊ शकतात. आता खरं कॉम्पिटिशन कुठे असणार आहे तर हा जो काही 101 ते 120 दरम्यान या ठिकाणी तक्ता आहे म्हणजे ह्या ठिकाणी स्तंभ आहे तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त उमेदवार सध्या बघा आपल्याला इथं कॉम्पिटिशनमध्ये पाहायला मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये 81 ते 100 दरम्यान हे जे इथून जे संपूर्ण उमेदवार आहे ह्याच्यामध्ये जर समांतर आरक्षणामधले उमेदवार असेल म्हणजे माजी सैनिक, त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्यानंतर स्पोर्ट पर्सन असेल, दिव्यांग बंधू असेल, अनाथ बंधू असेल, ते जर उमेदवार ह्या रेंजमध्ये असेल म्हणजे या ठिकाणी 100च्या आतमधले तर त्यांना देखील ह्या ठिकाणी बघा संधी तिथं अवेलेबल होऊ शकते. कारण त्यांचं आरक्षण समांतर आरक्षण असल्यामुळे कमीत कमी मार्क असेल तरी देखील त्यांची तिथं संधी मिळू शकते. परंतु खरी जी काही कॉम्पिटिशन आहे तर ती कॉम्पिटिशन आपल्याला ह्या ठिकाणी 101 ते 120 जो काही रेंज आहे तर ह्या रेंजमध्ये इथं पाहायला मिळणार आहे. आता ह्या चार्टनुसार सध्या बघा इथं जर आपण हायेस्ट जे काही सध्या कॉम्पिटिटिव्ह जे असणार आहे तर तो झोन बघूया. तर इथे 101 ते 121 दरम्यान किती उमेदवार आहे तर 2024 उमेदवार म्हणजे 20% उमेदवार इथं कॉम्पिटिशनमध्ये आहे. त्यानंतर 121 ते 140 दरम्यान 730 उमेदवार आहे जवळपास 7.4%, 7.5%. त्यानंतर 141 ते 160 दरम्यान 160 उमेदवार आहे म्हणजे 1.6 आणि 160 प्लस जर बघितले तर फक्त 18 उमेदवार आहे म्हणजे हे जे 0.18 उमेदवार जर बघितले आपण 161च्या वरती फक्त 18 उमेदवार इथं पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये या ठिकाणी 161च्या वरती हे 18 उमेदवार बघा कुठंतरी बघा या ठिकाणी 100% सिलेक्ट होणार. त्यानंतर ह्याच्यामधले 141 ते 160 दरम्यान हे जे 160 उमेदवार आहे तर हे देखील बघा कुठंतरी सिलेक्ट होणार. तर ह्याच्यामध्ये आता हे कॉम्पिटिशन ह्या संदर्भात इथं बघा 101 ते 140 दरम्यानमधून जे उमेदवार आहेत तर त्यांचं मोठं कॉम्पिटिशन इथं मे बी पाहायला इथं मिळू शकतं. आता हे संपूर्ण जर आपण इथं ॲनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी फिमेल जे काही उमेदवार आहे तर ते फिमेल उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण त्याच्यामध्ये मेल उमेदवारांपेक्षा या ठिकाणी फिमेल जे उमेदवार आहे तर त्या डबल सध्या बघा पाहायला मिळत आहे. म्हणजे हे मेल उमेदवार जर कॉम्पिटिशनमध्ये तुमचे इथं बघा 100 उमेदवार असेल तर त्या कॉम्पिटिशनमध्ये फिमेल डबलने म्हणजे 200 उमेदवार जे आहे तर त्या फिमेल सध्या कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये फिमेलचा जो काही सध्या महिला संदर्भात जे काही वेकेन्सी असते तेथे देखील त्यांची संधी मिळत असते आणि जे सर्वसाधारणमध्ये वेकेन्सी येत असतात तर त्या सर्वसाधारणमध्ये देखील त्यांची निवड होत असते. म्हणजे ज्यांना जास्त मार्क असेल टेट परीक्षेमध्ये आणि त्यांच्याजवळ बघा या ठिकाणी जर ते पात्रताधारक म्हणजे TET, CTET किंवा जे काही सध्या विषय असेल त्या विषयामध्ये पात्रता असेल तर त्या उमेदवारांना सर्वात जास्त इथं बघा संधी मिळत असते. म्हणजे एकंदरीत फिमेल जे उमेदवार आहे तर त्यांची कॉम्पिटिशन इथं सर्वात जास्त असणार आहे. तर हे देखील तुम्ही लक्षात घ्या. आता याच्यामध्ये संपूर्ण जर विचार केला आपण तर इथे कट ऑफ किंवा जो काही सेफ स्कोअर असेल तर तो सेफ स्कोअर इथं तुम्ही बघू शकतात की EWS प्रवर्गाची एकूण जी संख्या आहे तर ती आहे
9822 एवढी जी काही संख्या आहे तर ती संख्या सध्या बघा आहे. त्याच्यामध्ये टॉप स्कोअरचे फार कमी सध्या बघा मार्क, म्हणजे इथं 161 प्लस जर बघितलं तर फक्त 18 उमेदवार टॉपचे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हे 18 उमेदवार फिक्स इथं जाणार. त्यानंतर जास्तीत जास्त जी स्पर्धा आहे तर ती 101 ते 120 आणि 121 ते 140 या रेंजमध्ये सध्या बघा असणार आहे. आता तुम्ही नेमकं कोणत्या रेंजमध्ये आहे तर तुम्ही कमेंट देखील करू शकता. कमेंट करताना तुमचे मार्क, त्यानंतर तुमचं आरक्षण असेल, विषय असेल तर तो कमेंट करा. तर त्याच्यानुसार तुम्हाला योग्य तो रिप्लाय सध्या बघा तुम्ही सेफ आहात किंवा नाही तो तुम्हाला दिला जाईल. तर कमेंट तुम्ही नक्की करा जेणेकरून तुम्हाला तुमचा अंदाज येईल. तर ह्याच्यामध्ये आता 101 ते 120 दरम्यान आणि ह्या ठिकाणी 121 ते 140च्या रेंजमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवार सध्या बघा आपल्याला कॉम्पिटिटर पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण सेफ स्कोअर तुम्ही जर बघितला EWS संदर्भात तर त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी 115 ते जवळपास 125 या ठिकाणी जो काही सेफ स्कोअर आहे तर तो सेफ स्कोअर म्हणू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही प्लस मायनस या ठिकाणी 5 मार्क तुम्ही करू शकतात. आता हे कमीत कमी वेकेन्सी म्हणजे जवळपास 15,000 जरी वेकेन्सी आली तरी देखील सध्या बघा तुम्हाला ह्या रेंजमध्ये जो काही कट ऑफ असेल किंवा सेफ स्कोअर असेल तर तो तुमच्या या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. कारण प्रत्येक प्रवर्गाचं जास्तीत जास्त वेकेन्सी आणण्यासंदर्भात जो काही पाठपुरावा आहे तर तो सध्या करायला पडेल. कारण ह्याच्यामध्ये जास्त वेकेन्सी आली तर सर्वात कमी जे काही मार्क असेल तर त्या उमेदवारांना देखील इथं बघा संधी मिळेल. आणि त्या अनुषंगाने जो काही पाठपुरावा आहे तर तो वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून देखील सुरू झालेला आहे. तर नक्की बघा त्या संघटनेंना सपोर्ट करा. तुम्ही स्वतः देखील जिल्हा परिषदमध्ये पाठपुरावा करा जेणेकरून जास्तीत जास्त जी काही पदाची पदभरती आहे तर ती सध्या बघा इथं व्हायला पाहिजे. तर सध्या तरी कॉम्पिटिशन खूप मोठं असणार आहे. कारण 2022ची पदभरती आणि 2025च्या पदभरतीमध्ये खूप मोठा तफावत सध्या बघा आहे. कारण मार्क जे आहे तर ते मार्क देखील खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे ह्या ठिकाणी चांगल्यात चांगला स्कोअर सध्या उमेदवारांनी केलेला आहे. आणि या भरतीमध्ये जे काही महिला उमेदवार आहेत तर त्या महिला उमेदवारांनी सर्वात मोठी बाजी ह्या ठिकाणी बघा मारलेली आहे. आता त्याच्यामध्ये महिला उमेदवार सर्वात जास्त कॉम्पिटिशन महिला उमेदवारांचं ह्या ठिकाणी मे बी शिक्षक भरतीमध्ये असणार आहे. तर महिला उमेदवारांचा प्रत्येक प्रवर्गाचा जो काही सध्या बघा कट ऑफ असेल तर तो सध्या या ठिकाणी हाय मे बी लागू शकतो. तर सध्या तरी ह्या ठिकाणी EWS उमेदवारांचा 9822 जो काही सध्या संख्या आलेली आहे तर त्या संख्येमध्ये जो काही सेफ स्कोअर आहे तर तो सेफ स्कोअर जवळपास 115 ते 125 दरम्यान सध्या बघा इथं येऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक प्रवर्गाच्या जास्तीत जास्त जागा येण्यासाठी प्रयत्न सध्या बघा सुरू आहे. जेणेकरून ह्या ठिकाणी नवीन संच मान्यतेसंदर्भात सकारात्मक निर्णय झाला तर जे सध्या वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी सध्या बघा त्या ठिकाणी वाढू शकते. कारण नवीन संच मान्यता धोरण ह्या ठिकाणी त्या अनुषंगाने खूप महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यामधले निकष जे आहे तर ते जर बदलले तर तेच त्या ठिकाणी बघा वेकेन्सी जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळू शकते. तर सध्या तरी वेगवेगळ्या जिल्हा परिषदमध्ये जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी संदर्भात जो पाठपुरावा आहे तर तो सध्या सुरू आहे. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही ह्या ठिकाणी EWS प्रवर्गाची जी माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा होती. तुमचा स्कोअर नेमका किती आहे तो स्कोअर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय सध्या देऊ. तर आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रवर्गाचे जे काही व्हिडिओ आहे तर ते सध्या बनवण्यात आले आहे. SC असेल, ST असेल, OBC असेल, त्यानंतर या ठिकाणी ओपन संदर्भात, SC BC संदर्भात, समांतर आरक्षणाचा, महिलांसंदर्भात असे सेपरेट व्हिडिओ आहे. ते तुम्ही एकदा तुमच्या पद्धतीने बघा तुम्ही बघू शकता. त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही जर असाल तर सध्या तरी हा EWS प्रवर्गासंदर्भात हा महत्त्वाचा जो काही ॲनालिसिस व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ सध्या बघा क्रिएट करण्यात आला आहे. आता पुढचा व्हिडिओ नेमका कोणत्या प्रवर्गाचा त्याने देखील कमेंट करू शकतात जेणेकरून त्यांचं देखील अशा पद्धतीचं ॲनालिसिस जे आहे तर ते ॲनालिसिस सध्या बघा करण्यात येईल. तर सध्या हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा आणि ऑलवर सेट करा. कारण इथं तुमचा स्कोअर जरी हायेस्ट असेल परंतु तुम्ही जर व्यवस्थित प्रेफरन्स सध्या बघा दिलं नाही तर तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी मे बी त्या ठिकाणी होऊ शकत नाही किंवा मग जे काही झालं तरी दूरच्या कुठेतरी जिल्ह्यामध्ये होऊ शकतं. म्हणून आपण पुढे तुम्हाला जे काही प्रेफरन्स संदर्भात देखील मार्गदर्शन करणार आहोत. तर त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ह्या संदर्भात काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.